नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन प्रेरणादायी गोष्टीत जिचं नाव आहे गिर्यारोहकाचे शिखर। एका प्रचंड पर्वताच्या पायथ्याशी उभा असलेला इथन त्याच्या महत्वाकांक्षेची थट्टा करणाऱ्या एका विशाल खडकाकडे आणि बर्फाच्या भिंतीकडे पाहत होता। त्याने अनेक वर्षांपासून प्रशिक्षण घेतले होते, पण त्याच्या मनात शंका, एक थंड जड भावना घर करून बसली होती। समोरचा मार्ग अशक्य वाटत होता, विश्वासघातीकडे आणि तीव्र उतारांचा एक चक्रावून टाकणारा चक्रव्यूह होता। त्याच्या मनात एक आवाज कुजबुजला, परत फिर, हे खूप जास्त आहे। त्याने एक दीर्घ श्वास घेतला, त्याचे लक्ष शिखरावर नव्हे तर पहिल्या लहानशा आधारावर केंद्रित केले। त्याच्या गुरुने दिलेला एक धडा त्याला आठवला, तुम्ही एकाच वेळी संपूर्ण पर्वत चढत नाही, तुम्ही तो एका वेळी एक पायरी चढता। त्या विचाराने त्याने सुरुवात केली। त्याचे लक्ष तात्काळ कामावर केंद्रित झाले। येथे एक मजबूत पकड, तिथे एक काळजीपूर्वक पाऊल। तास दिवसांमध्ये, दिवस आठवड्यांमध्ये बदलले। निराशाचे क्षण आले जेव्हा वादळे आली आणि त्याचे स्नायू दुखू लागले, पण त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही। त्याने फक्त पुढील पकड, पुढील पर्वत रांगाकडे पाहिले। शेवटी अनंतकाळ वाटल्यानंतर त्याने स्वतःला शिखरावर ओढले। जग त्याच्या खाली पसरले होते, दऱ्या आणि ढगांची एक चित्तथरारक टेपेस्ट्री दिसत होती। शिखर हे विजय नव्हते, तो प्रत्येक एक हेतुपुरस्सर उचललेले पाऊल होते जे त्याने तिथे पोहोचण्यासाठी घेतले होते। त्याने पर्वतावर विजय मिळवला नव्हता, त्याने आपल्या स्वतःच्या भीतीवर एकावेळी एक पकड मिळवून विजय मिळवला होता। शिकवण: आपल्याला समोर येणारी कोणतीही मोठी, कठीण गोष्ट घाबरवणारी वाटू शकते, पण ती एक एक करून लहान भागांमध्ये विभागून काम केले तर ती साध्य करणे शक्य होते। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।